नवीन वर्षात शासकीय निर्णय समोर आलाय, ज्यामुळे तुमचा कर्जाचा पैसा वाचू शकतो. कसा आणि काय तर सांगते. महाराष्ट्र सरकारने शेतकरी दिलासा योजना जाहीर केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून कृषी आणि पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवरील 2 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. हे निर्णय शेतकरी बांधवांसाठी सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था आणि वित्तीय संस्था प्रत्येक व्यवहारासाठी जिथे कर्ज घेतलं जायचं आहे त्यासाठी लागू होणार आहे. पूर्वी जेव्हा शेतकरी 2 लाख रुपयांचे पीक कर्ज घेत होते त्यावर शुल्क म्हणून अंदाजे 600 रुपयांपर्यंत मुद्रांक शुल्क भरावं लागतं. आता या शुल्कामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक ओझं थोडंसं कमी होईल आणि निधी अन्य कामात हा वापरता येईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या मार्गदर्शनाने हा निर्णय घेतला गेलाय. यामुळे शेती कर्ज घेताना कागदपत्रांवर स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज नाही, ज्यामुळे तुम्हाला लगेचच जमीन, बियाणं, खत, पंप किंवा कामासाठी पैसा सहज मिळेल. ही एक मोठी सोय आहे जी लाखो शेतकऱ्यांना मदत करणार आहे. आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायलाही तुम्ही विसरू नका.